पूर्वीपासून आपण देवपूजा करत असताना दिवा लावण्याची पद्धत आहे. परंतु दिवा लावण्याचे काही शास्त्रीय नियम आहेत, ते आपण बघूया. पूजा करताना नेहमी स्वच्छ दिवा वापरावा. पूजेत कधीही तुटलेला दिवा वापरू नये. जर तुम्ही तुपाचा दिवा लावणार असाल तर सुती कापसाची वात वापरावी. तेलाच्या दिव्यासाठी लाल वातीचा वापर करावा. दिवा नेहमी देवासमोर ठेवावा. तुपाचा दिवा नेहमी देवांच्या डाव्या बाजूला लावावा. तेलाचा दिवा नेहमी उजव्या बाजूला लावावा. वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रत्येक दिशेला दिवा लावण्याचे वेगवेगळे अर्थ आहे. वेगवेगळ्या दिशांना लावलेला दिवा तुम्हाला वेगवेगळे परिणाम देतो. जर पूर्व दिशेला दिवा लावल्यास आयुष्य वाढते. पश्चिमेला लावलेला दिवा दुःख वाढवतो. उत्तर दिशेला लावलेल्या दिव्यामुळे संपत्ती मिळते. दक्षिण दिशेला दिवा लावल्याने धन आणि लोकांचे नुकसान होते. आर्थिक लाभासाठी दररोज देशी तुपाचा दिवा लावा. शत्रूची भीती घालवण्यासाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. भगवान सूर्याला प्रसन्न करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. अखंड सौभाग्यासाठी महुआ तेलाचा दिवा लावा. राहुकेतूच्या शांतीसाठी जवसाच्या तेलाचा दिवा लावा. इष्ट किंवा कुल देवासमोर तुपाचा दिवा लावावा. अखंड दीपासाठी नेहमी तूप किंवा तिळाचे तेल वापरावे. हनुमानाच्या कृपेसाठी चमेलीच्या तेलाचा दिवा लावा. शनीच्या कृपेसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. भैरवाच्या प्रसन्नतेसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. दिवा लावताना कोणता मंत्र बोलावा? दिवा हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्यासाठी एक मंत्र आहे. कोणतेही शुभ कार्य करताना या मंत्रांचा जप केला जातो. तसेच संध्याकाळी घरात दिवा लावताना मंत्राचा जप करावा. असे केल्याने जीवनात कल्याण होईल आणि लाभही मिळतील. दिवा लावण्याचा मंत्र. दीपो ज्योती परमब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दन दीपो हरतु मे पाप संध्यादीप नमोस्तुते शुभ करोति कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपकाय नमोस्तुते. दिवा लावताना या मंत्राचा जप केल्याने अनेक विशेष लाभ होतात.